आयुष्यात कसं असतं माहिती आहे का, जर एखादी नवीन वस्तू, नवीन गोष्ट, नवीन एखादी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आली तर जी जुनी वस्तू असते ना त्याला आपण विसरून जातो. त्याच्याकडं कोणीही बघत नाही. त्या जुन्या वस्तूकडे असू दे, नाहीतर जुन्या व्यक्तीकडे असू दे, जुन्या मैत्रिणीकडे असू दे. ह्याचं जिथं जागतं उदाहरण मी आता तुम्हाला दाखवते बघा. हे बघा, हा इथे सर्वात जुनी घसरगुंडी होती आणि इथे बघा गेल्या आठवड्यात इथे ही नवीन घसरगुंडी लावली आहे. ही सगळी मुलं या जुन्या घसरगुंडीवर खूप खेळत होती. खूप ना, माझ्या मुलीसुद्धा या घसरगुंडीवर खेळत होत्या. आणि आता ही जेव्हापासून ही नवीन घसरगुंडी आली आहे ना, माझ्या ते 1 2 3 4 5 6 7 8 अशा राईड आहेत एका ह्याच्यावर बघा. 7 8 अशा राईड आहेत आणि ही एकटीच एकच राईड होती हिच्यावर. तर ह्या बिचारीवर आत्ता बघा कोणीही बसलं नाही आहे. जेव्हा एखादी नवीन वस्तू येते किंवा नवीन एखादी व्यक्ती येते आपल्या आयुष्यात, तेव्हा जुनी व्यक्ती, जुनी वस्तू अशी एकटी पडून राहते. तुम्हाला दाखवते मी. ही जुनी घसरगुंडी, कोणी नाही. त्याच्या शेजारून सगळे फिरतेत वगैरे, सगळं करते, त्याच्या भोवती फिरतील वगैरे, पण तिथं कोणीच नाही बघा. आज बिचारी एकटी उभी राहिली. आणि ही नवीन बघा, सगळी मुलं इकडं आलीत, सगळी मुलं छोटी मोठी आहे बघा. ही आता गेल्या आठवड्यातच हे बसवले बघा. काय अवस्था केली. बघितलं का कशी एखादी नवीन वस्तू आल्यावर कसे आपले हाल होतात. कोणी बसलं नाही आहे त्याच्यावर. जेव्हापासून या राईड्स आलेत ना कोणीही बसलं नाही. माझ्या मुलीसुद्धा बसल्या नाहीत. बाकीचे मुलं मुली कोणीही बसलं नाही. किंमत शून्य. बिचारी आज एकटी तशीच